लग्नाला 4च माणसं नेले पाहिजे, पोरगा पोरगी, पोरीचा बाप आणि पोराचा बाप. दोघांनी कपडे घ्यायचे आणि दोघांनी पैसे, लाडूचे पैसे आपल्या मुलीला घाला. चांगली चप्पल घ्या, मुलगी आपली, तिचं सुख, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे, आपल्या मुलीचं सुख आपण पाहिलं पाहिजे. आणि बापाला जेवढं करता येईल तेवढं मुलीसाठीच केलं पाहिजे. या अवलादीसाठी करण्यात मजा नाही, ही धोकादायक आहे. नाही नाही, 9वीचं क्वार्टर घेता येईल, बापाला म्हणतोय तुझंच आहे का मी, तुझंच आहे का मी, तुझ्यातच माझ्यात एवढा फरक कसा. आता काय 12वीचं शिंगरू एवढं एवढं, ते बापाला म्हणतंय काय केलंय माझ्यासाठी. बाप म्हणला केलं ते सांगू का, बाप म्हणला मारली जखम्या, तो लगेच म्हणला कोणी मारायला सांगितली, म्हणजे काय ठोकवली, तमाशा ना. मुलीसाठी केलंच पाहिजे महाराज. नाही तिची मुली, आणि खरंच तुम्हाला सांगतो मुलगी प्रेमही तेवढीच करते बापावर, भरपूर केलं पाहिजे मुलीसाठी. आणि पोरींना एक वाक्य सांगतो, पोरींना लग्नाच्या अगोदर तुम्ही कराटे शिकलं पाहिजे. नाही 5-6 डाव पाहिजे, फायटिंग बिटिंग. इथून पुढच्या काळात कोणी कोणाची आई नाही, कोणी कोणाचा भाऊ नाही. तुम्ही कराटे शिकले पाहिजे. पण तुम्हाला आखली नाही, आम्ही एका वर्गात होतो जानवर नाही. लग्न साधे केले पाहिजे, काही करीत बसायचं. नवरदेव शेळ्या वळीतोय आणि त्याला फुलपात्रात पाणी दिलंय आणि तो पसरून पाणी पितोय दंडाला. त्याच्या घरात लाईट नाही, त्याला फॅन दिला, त्याच्याने फॅनला बकरू बांधला. आता काय करावं, नवरदेव म्हशी वळीतोय आणि त्याला यांनी सफारी घेतली. ते गुद मारलं, शेळीनं सापडा, त्याला ती सवय नाही, ते मुतलं सफारी, त्याला अंदाज नव्हता. येड ते बुट घातले हॉल काढलं. आता आपल्याकडे आणि बायको पाहायची लोकांना सुद्धा अक्कल नाही. आपली पोरं पोरगी पाहायला गेले ना, आपले पोरं जोडीदाराला विचारतात तुला पसंत आहे का. विठाल विठाल गोष्टी पाहूयात, असा नियम आहे, घ्या लिहून. 1 नाक, 2 कपाळ, 3 बस खाली या ना, एकटे बसले ना, या ना या ना, तर वहिनी खाली बस. हा तुम्ही नाही बसू ना, थांबा, येतील वहिनीची येतील तिकडे. हा आहे इथं आहे ना रस्ता बघ. हा इकडून 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 बाहेर ते तिथं आहे पाय. विठाल विठाल बायको पाहताना 4 गोष्टी पाहतात. 1 नाक, 2 कपाळ, 3 रंग, 4 आरपार पायातला प्रकाश. आणि बायको रंगाने सावळे असावी असा नियम आहे. आता आपल्याला काय अक्कल, भोरी दिसली गालात असली ओके, 6 महिन्याने गेली निघून ओके. हे चालले दिंडीत आमच्याकडे उठा उठा प्रभात झाली. नाही अवघड महाराज ते. हो आता एक आपल्याकडे लग्नात मूर्ख पद्धत आली, नवरा नवरीनं मधून यायचं. नियम असा आहे, मुलगी मागा असावी आणि मुलगा तो. आता एक बावळाट पद्धत आली आपल्याकडे, मधून यायचं. त्या 2-4 पुरी मेकअप केलेल्या, तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 30 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा, त्या हायवेला मिळत आणि त्याच्या पुढे तो बँडवाला इको दे रे, ए बरे इको दे, इको मिक्स एकत्र दे. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब खैरा बांडा महबूब. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब
पाहिजे एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आता अशी शांतता. आणि तो नवरदेव कसा चालवतो माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची भुचं टाका, त्यानं किती तोडली आतापर्यंत. गोळ. आणि नवरी नवरदेवाच्या घरी जाताना का नाही तुझको सुखी संसार जमिनी कोण. नवरी लग्नाच्या अगोदर 3 महिने निघून जाईल. बापुल की आला. आणि नवरदेवाच्या घरी संडास नाही. पहिलं काय पाहिजे? संडास. लग्नाला हुंडा दिला 50,000, डीजे लावला 10चा, दारू आणली 5ची. नवरी उठली सकाळी लवकर, हिरव्या बांगड्या, मोकार मेहंदी, इथल्या फटीत चमकी. देवयानी पाहिली ना तुम्ही? देवयानी, संग्रामची देवयानी पाहिली ना इथं. आणि नवरीची चप्पल तर कोणती कंपनी बनी ती कोणाला माहिती. बकरानं पाय दिला, पटच वर आला. आणि नवरीला लागली संडासला. कुठं जावा कुठं जावा कुठं जावा. मग त्या घरातली जे पोर उठली म्हणली, वहिनी या माझ्या माग माग. ती पोर पुढं हे मॉडेल माग दुसरी येडे बाबली. मग दुसऱ्याची सून आपल्या घरात यायची संडास बांधायलाच. नवरदेवाचं काय नाही, त्याचं बिचारायचं काय नाही. ते बैलांना चारा घालाय गेला, तसेच 2 खडे घेतले. खडे नाही मिळाले, ते घसारलं माग पुढे एकदम. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं काय मिळालं? राम नाम होईल राम नाम होईल राम नाम होईल राम नाम आणि शाळेत जाताना खरंच ठेवून घेतला पाहिजे. पण तिची आई खोडीची असावा प्रसंग आला. काहीच होणार नाही. हे सगळे बंद होतील, चोऱ्या बंद होतील. महाराष्ट्रातल्या जेलमध्ये आरोपींचा सर्वे जर केला तर 60% आरोपी 18 ते 25 आहेत इतकले. आणि ही अवलादी चोऱ्या करायला का लागले? आई बापांना वेळच नाही. तुम्ही सध्या एकच दणका उठवलाय. सकाळी घरातून बाहेर पडणे, इळभर पैसा कमवणे, लबाड्या करणे, लोकांची लग्न मोडणे, जाताना काळ्या पिशीत मटण घेऊन डुलत जाणे. आणि बायकोनं सोमवार केलाय, 16 सोमवार. शंकर पिऊन आला आणि बायकोचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी तुझविणी संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन. काय आपल्या लोकांनी मुलाबाळावर लक्ष द्यायचंच नाही. एक वेळेस बंगल्याला स्लॅब नाही पडला तरी चालेल, एक वेळेस भाजीला तेल नसले तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची श्रीमंती आहे. काही घरांमध्ये आई एकदम गरीब आहे, पण मुलगा स्कॉलरशिपला पहिला आहे, 10वीला मुलगा पहिला आहे. आईला कळलं नुसतं निकाल लागला, पोरगा पहिला आला. आईच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा आपोआप खाली आल्या, दुःखाच्या नाही आनंदाच्या. शाळेनं सत्कार ठेवला, आई स्टेजवर रडतच होती. चांगली मुलं ही श्रीमंती ना. ते इस्टेट कमवून काय करायचं? आता हे तुम्ही मी रात्रंदिवस लबाडे करून इस्टेट कमवतोय. आम्ही बी 3-3 गावं बोंबलं हिंडतोय. मग महापोऱ्या म्हणणार आहे का माझ्या बापाने लय कष्ट केले? अजिबात नाही. तो उलटा म्हणणार मजा हल्ला त्यानं, रोज 3 गावं हिंडायचा, चांगला नादावला होता बाहेर. यांना काय घेणं काय घेणं नाही कोणाला, फक्त झाकली 1.25 लाखाची. आपली आपण करा सोडवण. आणि विशिष्ट वयाच्या पुढे कष्ट करायचे नाहीत, रिलॅक्स जगायचं जरा. महिला मंडळ एक 45 सप्त्यांमध्ये प्रत्येक सप्ताह कमिटीनं शेतकऱ्याच्या महिलांची हिमोग्लोबिन चाचणी केली पाहिजे. महाराज एक शिबिर ठेवून शेतकऱ्याच्या बायकांना रक्तच नाही राहिलो, मेल्या घास कापू कापून व जेव्हा हाटाके आहेच गावात. विचार चालू आहे, विचार कर नाही विचार. शेतकऱ्याचं असं झालं ना, घास कापायला बायको, दूध काढायला बाप,
दूध घालाय पोर आहे, पगाराचा ताळमेळच लागणार कोणाला. आणि म्हणून मजूर वर्गाने पैसा कमवला. 11ला बाई कामाला येते, 5ला जाते, 100 रुपये रोजी, 2 तास खाती दुपारा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणला हात उचल, ती म्हणते तुझ्या उसाला आग लाव. काय बोलायचं लागेल तर आहेच, मग आता लागायचं. तिच्या का मोबाईल आहे का नाही, ती नवऱ्याला फोन करते गवत नाही आला, तो सायकल येऊन येत नाही, गाडी येतोय. तिला 300 रुपये रोज आणि याला, त्याला 300 रुपये रोज आणि याला 100 की झाले 400. आपल्या गावतावर त्यांचं 600, आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डिरीला त्याचे 600. 1000 रुपये रोज आहे नवरा बायकोला. सगळे चॅनल आहे त्यांच्या घरात. 7 वाजेपर्यंत झोपती. उलटे आपणच तिच्या घरी दिवस उगता. आज काय करता, येता का कायचा दिवस राहिले तेवढं द्या काढून. ती म्हणते सांगून द्यावं होतं द्यायचं, मी ठेवा का नाही, असं झालं बुवा. पण देवळालीच्या पहिल्या सप्त्याला आपली माणसं मोठी करा. मागाचं वाक्य, व्यवसाय करा, लग्न साधे करा, आणि कालेच्या कीर्तनात 4-5 लग्न तरी करून टाका गरीबाची. काय होऊन जातील ना एवढं. ते आईबापांना आखली पाहिजे ना. एवढा मोठा 1.5 एकर इकडं तरी मिळेल का तुला येड्या. एवढ्या मोठ्या लग्नात लग्न करणं. आणि आजपासून एक नियम, हसतचा. माणसं हसत नाहीत, बधीर झालीत माणसं. एकटे बोलत चालतात काही लोक, एकटी. बायका भाकरी करताना शिव्या देतात. भजन नाही करी, शिव्या देते. मेला माझ्या नशिबी कुठून आला, पार्ट्याला मिळत नव्हती तेव्हा तुला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. मग किती तोंड बांधलं तरी वळखायचाच. हसत नाही लोक. जेवताना लोक टीव्ही चालून माणसं जेव्हा त्या जाहिरात आली तर चपाती मागतात, नाही तर चपाती सुद्धा मागत नाहीत, तशीच पाहत राहतात. शेवटी त्या मीडियावाल्याने 2 मिनिटं ब्रेक घेतलाय. हे 2.5 किलो का हात नाही, 2 मिनिट का ब्रेक आहे. कोरोना पिक्चर अभी बाकी है. ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, 2 मिनट के बाद फिर लौटेंगे. की नाही आहे. हा, भविष्यातले ते नागरिक आहेत. झोपताना लोक टीव्ही चालू माणसं झोपत आहेत. आणि टीव्हीला सिनेमा चालू होता तेरी मेहरबानी. आणि तेरी मेहरबानी मध्ये कुत्र्याचं काम जास्त आहे. कुत्री टीव्ही पाहतात काहींच्या घरात, माणसं झोपेल. मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं. मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून हसत नाही ना. हसत जायला पाहिजे, बोललं पाहिजे, हसलं पाहिजे. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, फक्त 4 प्रश्नांची उत्तरं सापडवली पाहिजेत. काय, रस्त्याला चालताना असं चला की दोघांनी रामराम घातला पाहिजे. बसताना असं बसा की दोघं शेजारी येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं मरा की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी चालू पाहिजे. ही खरी श्रीमंती, खरी श्रीमंती आहे. वा, नाही तर काय जगण्याची किंमत आहे. आणि नोकरीमध्ये पैसा कमवा, पण नोकरीवाली मंडळी ध्यानात ठेवा, इतके पैसे खाऊ नका का तुमची पोरं इडे निघतील. कशाचे पैसे घेतो, उभं राहायचे पैसे, बसायचे पैसे, आडो व्हायचे पैसे, कशाचे पैसे. मग रिटायर झाले अशी घंटीची काठी घेऊन येणार. आणि कशाला म्हणतो गार्डन मध्ये बसवतो नगरपालिकेच्या, घंटीची काठी वाजवतो. म्हातारी त्या बाकड्यावर, म्हातारा या बाकड्यावर. म्हातारी शेजारी दुसराच म्हातारा गप्पा मारून गेला, घंटीची वाजत त्याला याला दिसा ना काही कमायचा बापाचा पैसा. तिथं मी असू द्या, मी जर कीर्तनाचा पैसा कमावला आणि दान धर्म अन्नदान केलं नाही, माझी बोंगली. मी काय देवाचा मेव नाही. मी जर कीर्तनाचा पैसा तर माझ्या बायकोनच लुगडं सोनं घेत बसलो तर माझी बायको सुद्धा उरफाटी तर ठेवून मारणार, माझी पोरं सुद्धा उरफाटी तर येणार, जिलेबी का पाहणार, लाडू मागणार. तुम्हाला सुद्धा ओळखू येणार नाही हा इंदुरीकरच्या फॅक्टरीतला माल आहे का. पापाचा पैसा कुठं सुखानं जगू देत असतो की देवानी. मग काहींच्या घरात खाती नाही माणसं, नुसती उतानी पडेल. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात. अरे मग तू काय ताटली खातो का, काय खातो काय, खाताय ना काय, रोग झाला का तुला. तुम्ही पहा, एक सर्वे करा महाराज. ऊस तोडणारा पाहिला तुम्ही, ऊस तोडणारा सारखं खाते ऊस. टायर गाडीवाला पहा तुम्ही, तोडाय जाताना खाते, येताना खाते, तोडताना खाते, गाडी खाली करताना खाते, तरी चहा प्याते. महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचं संचालक मंडळ तपासा, चहा नाही पित. त्याला विचारलं साखर, अरे मग तू संचालक का आहे, अण्णा गोंड मारू देत जाऊ दे, काय फरक पडला. म्हणलो लोक काय करते माहिती का, ज्याला डायबिटीज